ऐ आईला आज तरी मुकादमाची गाठ पडली बाई. श्रीगोंद्याला चाललोय. लय वाटोळ साडे आणतो. हाय बा. इकडचं यांचं कधी उरकन आता. राम राम मुकदम. राम राम. बस. काय चाललंय मग? कस काय येणं केलं? काय नाही बाबा, म्हणलं काय चाललंय तुमचं बघावं. तोडपीड कुठं चालू आहे आता? हे अजून आठवड्यावर जाईल. आम्ही पलीकडे महिन्याभरात शेज घेतलेलं आहे. महिन्याभराचं? हा. मग तुमचं कसं काय येणं केलं? बाकी तुमचं बोला. मालक तुम्हाला तर माहिती आहे यंदा पाण्याची लई अडचणी आणि आम्हाला बी थोडं कांदे करायचं होतं. काय होतंय वाखारीत टाकाय पुरतं झालं म्हणजे आमचं पुढलं दिवस निघातात. बरं मग काय करायचंय? तेवढं आमचं घ्या ना 2 एकराचं शेज तोडून. 2 एकर आहे का? हा. तुम्हाला एकरी 7,000 रुपये आम्हाला द्यावं लागतील. ही सगळे माणसं तुमच्याकडे येतील, पण तुम्हाला सांगतो यांना प्रत्येकाला सकाळचा नाश्ता दुपारी जेवण द्यावं लागेल. आणि आमच्यातले काही जण लागती, समजून घ्या तुम्ही. तर त्याची सोय होईल का? लय नाही, हातबटीत जमन त्यांना. फुगा मालक नाश्ता देऊ आम्ही, जेवण देऊ आणि ह्याचं बघू. आधी हो का, मी असं बी श्रीगोंद्याला चाललेलो आहे. तुम्ही आधी 14,000 रुपये मला देऊन टाका. मग आधी सुरुवातीला 7च द्या. राहिलेले 7 काम चालू आणि झाल्यावर. हा नाही मी काय म्हणतोय मालक, नाश्ता देऊ आम्ही, सगळं देऊ, जेवण खाणं पिणं, पण तेवढं पैशाचं कमी करा राव. कसं कमी करायचं? पुढचे द्यायला तयार आहे. तुम्हाला काय अडचण आहे? पुढं 10,000 देते. तुमच्याकडून 7 घेतोय. तुमचं 2च एकर आहे, होऊन जाईल का 2-4 दिवसात. अहो पण मालक कारखान्याचं शेअर येतला का आमच्याकडं? हे तुमचा कारखान्याचा विषय तुमचा आहे. मग लाईनला 1 महिना बरं आहे, थांबा महिन्यानंतर तुमचं करू. बरोबर आहे की नाही? जमन मग तसं जमत असेल तर बघा मग. थोडे पैसे कमी केले असते तर झालं. अहो तुम्हाला उद्या कांद्याचे समजा झाले 5 लाख रुपये, तुम्हाला मागणार आहे का आम्ही? बघा ना तुम्ही, तुमचं काढून घ्या. तुम्ही कांदा करा नाही तर काही करा. अहो पण मालक, अहो ऊसाचं काय साधी राळे का? हा हे बघा, खिटखिट करायची असेल तर तुम्ही तुमचं दुसरी सोय बघा. आमच्या काय म्हणणार नाही हो का. मी असं बी आज सुट्टी वेळ मला जाऊन यायचंय आणि महिनाभराचं अजून घेतलेले. तुम्ही मोकार आमचा टाइम खराब करू नका. अहो मालक, लागणीवाल्यांनी पैसे वाढवल्यात, ऊसाला औषधं लागतात, मरणाची खतं लागतात. अहो मग ह्यांना बी खायला लागत. ती काय अशी चालतात का हवेवरती? ऊस खात्यात तिथंच असं नाही. त्यांना बी दिवसभर काम करावं लागतं. त्यांचे आमची पोटं कशावर आहेत? मी 7,000 घेतली म्हणजे मला बी त्यांना बघावं लागतं ना. बरोबर आहे मला, पण जरा 5,000 तरी घ्या. हो का? 5 आणि 2 तुमचं ना माझं 6 द्या. हा विषय संपला. 6 मध्ये हे करा. मालक गरीब शेतकरी, अहो बघावं तुम्ही. हे बघा 1,000 रुपयासाठी मग तुमच्या कांद्याला बघा ना तुमचं. तुम्ही काही करा त्यात. अहो मालक, इकडं ऊसाचं वाटोळं झालंय आधीच. असं रडून बिडून काही होणार नाही. आता आम्हाला पण पुढचं त्यांचं बघायचंय, त्याच्यामुळे आम्ही पण सरळ सरळ तुम्हाला सांगितलं ना, येतो पण एवढं काम होत असेल तर बघा मग करतो का हो. एखाद्याला पाया पडतं राव तुमच्या मालक, तुम्ही नाही म्हणू नका. हे असलं पाया पडून कुठं एवढं नसतात का कुठं? मला सांगा, तुमचं उद्या लाख 1.25 लाख होते ते काय आम्ही मागणार आहे का त्यातले? आम्ही फक्त 6,000 मागवतो एकरी. बरोबर कळलं? जमत असेल त्या, नाही तर इथं रडू बी नका. इथून चालते नाही तर नंबरला सरळ सरळ 1 महिन्याने येईन, त्यानंतर बघू. मालक, घरात काय सोनं नाणं असं एखादं गहाण ठेवतो आणि तुम्हाला आहे ना मी लेतले 10,000 देतो लागा. पण या राव तुम्ही. झालं ना परत. इथं रडू फिडू नका. तुमचं तुम्ही इथं विचार करून आलते ना तुम्ही. उठा बरं, चला इथून निघा. आम्हाला जायचंय. मी जाऊन येतो. पिशवी वगैरे आपली निघा. झंझटच करू नका. तुम्हाला 1 तर 6 केलं ते मी 7 वरून 6 वर आलो. तुम्हाला पुढे सारखाच नाही. तुम्ही इथून चालते वा. चला निघा. बरं अजून काय आणायची का? करून टाकू काहीतरी. अगं पण पुढच्या पिकाला लागते ना आपल्याला पैसे, असं काय करते? नंतर बघू, विकून टाकू काहीतरी असेल जवळ, यातलं काहीतरी देऊ. चला आता करून टाका वेळेवर. आता वेळ गेल्यावर काय करायचं आपण. चला बोलून. ओ मुकदम, काय एक काम करतो, 2 एकराचं आहे तुम्हाला 11,000 देऊन टाकतो. आता नाही म्हणू नका. एवढं करा की आमच्यासाठी. हे बघ बाबा, चला 500 काय मला बी फरक पडत नाही. तुम्ही एक काम करा, पैसे द्या आधी. तुमचा नंबर लावू 1-5 दिवसात. चालतंय. मग उद्या पैसे घेऊन येतो मी आणि आमचं तेवढं नक्की एकदा आल्यावर ना थांबूच नका, सगळं सरसकट तोडून टाका. चालतंय जाऊ तुम्ही. मला बी निघायचंय. जाऊ चालतंय. आलो मी. हा